डिड यू नो दॅट Sephora गिव्स यू फ्री सॅम्पल प्रॉडक्ट? आज मला हे पहिल्यांदाच कळालं. कसं ते सांगते. हे एव्हरीवन, सो वेलकम टू माय मिनी व्लॉग. आणि मला आणि माझ्या फ्रेंडला बऱ्याच डेजपासून जायचं होतं Sephoraमध्ये. सो फायनली आज आम्ही जातोय. लेट मी शो यू हाऊ आय पॅक माय बॅग टू गो आउट. बऱ्याच वेळासाठी बाहेर आम्हाला थांबायचं होतं. सो त्याच अकॉर्डिंग मी गोष्टी घेतलेल्या आहेत. हँड क्रीम, लिप बाम, काही फ्रुट्स, पाणी आणि ऑफकोर्स घराच्या कीज. आम्ही भेटलो घराजवळच असलेल्या एका मॉलमध्ये आणि तिथे चालू होता सेल. सो जिथे सेल तिथे मुली असणारच ऑब्व्हियसली. बट आम्ही इथे जास्त काही चेक केलं नाही कारण आम्हाला जायचं होतं मॉल ऑफ स्कॅन्डिनेव्हियाला. अँड गेस व्हॉट, आम्ही चुकीची बस पकडली आणि शिवाय वरतून पाऊसही सुरू झाला आणि अशी आमची फजिती झाली. बट फायनली आफ्टर दॅट किऑस आम्ही पोहोचलो मॉल ऑफ स्कॅन्डिनेव्हिया, जो आहे स्वीडनचा सगळ्यात मोठा मॉल. इथे क्रिसमसचं खूप छान डेकोरेशन केलेलं होतं. सो ऑब्व्हियसली वी क्लिक सम पिक्चर्स हिअर. सुप्रियाला एक फाउंडेशन घ्यायचं होतं म्हणून डायरेक्टली आम्ही गेलो सफोरामध्ये. अँड दिस प्लेस मेक्स मी रिअली क्रेझी. सो आम्ही काही फाउंडेशन्स चेक केले आणि तिथे असलेल्या स्टाफला मी सांगितलं की लास्ट टाइम मी डिओरचं फाउंडेशन घेतलं होतं. स्टोअरमध्ये तर शेड मला करेक्ट वाटला होता, बट घरी आल्यानंतर तो डार्क वाटतोय. सो तिने सांगितलं की तुम्ही सॅम्पल प्रोडक्ट्स घेऊन जा आणि तुम्हाला जर करेक्ट वाटला शेड तरच तुम्ही न्यू बॉटल परचेस करू शकता. आणि हे ऐकून मला खरंच खूप आनंद झाला. आज एक युजफुल टिप मला कळाली. कारण रॉंग शेडची मी नेहमी शिकार होते, त्याच्यामुळे हे माझ्यासाठी खूप फायद्याचं असणार आहे. सो आम्ही तिकडून काही फाउंडेशनचे सॅम्पल प्रोडक्ट्स घेतले. सो तुम्ही सुद्धा नेक्स्ट टाइम Sephoraमधून फाउंडेशन, कन्सिलर किंवा परफ्यूम घेताना ही ट्रिक नक्की यूज करा. आणि तुम्हाला हे आधी माहित होतं का? मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. चलो बाय.